मस्त चमचमीत झणझणीत अशी लसुणी भेंडी खूप मस्त लागते खायला टिफिनसाठी. रात्रीच्या जेवणामध्ये सुक्की भाजी म्हणून ही तुम्ही लसुणी भेंडी एकदा करून बघा. त्यासाठी अशा भेंड्या घेऊन यायच्या, स्वच्छ धुवून सुक्या कपड्यांनी पुसून घ्यायच्या. मग असे पातळ याच्या उभ्या स्लाइस कट करायच्या. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असे पातळ कट करायचे सगळ्या भेंडीचे. मग कट करून झाले की पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं. त्यामध्ये ना लसूण आणि जिरे टाकायचे. हे बघा, सुरुवातीला अगदी स्लो गॅस करायचा. भरपूर सारा लसूण ठेसून किंवा असं बारीक चिरून टाकायचा आणि मस्त तडका द्यायचा. त्यानंतर ह्या सगळ्या कट केलेल्या भेंड्या एक 5-6 मिनटं तरी चांगलं मंद गॅसवर भाजून घ्या. म्हणजे भेंडीसोबत ना लसूणसुद्धा भाजला जातो, छान फ्लेवर उतरतो. त्यानंतर थोडासा धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडंसं अजून थोड्या वेळाला परतून घ्यायचं. मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा 2 चमचे. शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की पुन्हा एकदा 1 मिनटं याला असंच वाफेवर ठेवायचं आणि मग शेवटला चिमूटभर मीठ टाकून झाकण ठेवून याला चांगलं मिक्स करून घ्या. इतकी छान चटपटीत मसालेदार ही लसुणी भेंडी लागते ना. भाकरीसोबत, पोळ्यासोबत, डाळ भात वगैरे केलं तर सोबत भाजी तोंडी लावायला सुद्धा ही बनवू शकता. अगदी झटकेपट बनते, पण खायला मात्र इतकी छान चव लागते ना याला. नेहमीच्या भेंडीच्या भाजीपेक्षा ना ही लसुणी भेंडी मसाला इतका भारी लागतो ना, खाता क्षणी तुम्हाला आवडेल इतका मस्त लागतो. झटकेपट बनतं, कांदा टमाटर नाही, काही नाही, अगदी सिंपल पद्धतीने बनली जाते. एकदा तरी नक्की करून बघा, खूप छान लागते, चवदार लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.